चिरंजीव जय पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। दादा काय सांगाल, आज तुम्ही बारामती दौऱ्यावर आलेला आहेत, कशा पद्धतीने नियोजन असणार आहे? नियोजन तर आपले राष्ट्रवादी पार्टीची टीम व्यवस्थितच करतात। दरवेळेस रॅलीज असणार आहेत, पदयात्रा असणार आहेत, गाडीबिडी असणार आहेत आणि जिथं आपण जाऊ तिथं आपण लोकांची समस्या समजून घेऊ आणि ते सॉल्व्ह करू। आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ येत आलेली आहे आणि कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना तुम्ही आव्हान करणार आहे? एक तर मला आज आणि आधीपासूनच दिसून येतं आहे की कार्यकर्त्यांचा जोर दादांच्या कामामुळे आणि त्यांच्या विकासाच्या कामामुळे सारखाच आहे आणि त्यांना कामं करायची आवड आहे। त्याच्यामुळे आपण पण जसं दादा लोकांची कामं करतात तसेच आमचे कार्यकर्ते पण लोकांची कामं करणार आहेत आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि विकास जसं बारामती आणि महाराष्ट्राचा विकास करू शकू तसंच आम्ही राष्ट्रवादीच्या आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं। येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा वहिनींचं नाव राष्ट्रवादीकडून समोर येत आहे। खरंच ताई वहिनी निवडणूक लढवणार आहेत? तर जोपर्यंत दादा त्यांचा उमेदवार जाहीर नाही करत तोपर्यंत मी काय बोलू नाही शकत। कालच तुमचे चुलत बंधू योगेंद्र दादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाला भेट दिलेली आहे। खरंच परिवारामध्ये अशा पद्धतीने त्यांनी तिकडे जाऊन पक्ष भेट दिलेली आहे। एक कुठंतरी आता परिवार दुभागलेला आहे असं वाटतंय। परिवार दुभागलेला की नाही ते तर मी नाही सांगू शकत, पण काय लोकांचे विचार असतात। आता दादांचे विकासाचे विचार, दादांचे विकासाचे कामं, तसंच काय लोकांनी साहेबांची साथ ठरवली घ्यायची, तर आपण त्याला काय बोलू नाही शकत। त्यांना सगळ्यांना ज्यांचा प्रचार करायचा असेल ते करू शकतात। खरं तर आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार संघर्ष पाहायला मिळणार आहे, कसं पाहता येते? पवार संघर्ष तर आम्ही कधीच विचार केला नव्हता। मी जसं तुम्हाला आधी पण बोललो, आम्ही नुसतं दादांच्या विकासाच्या कामाबद्दल आणि दादांच्या कामाबद्दल बोलणार आहे। हेच आपण पाहू शकता, या ठिकाणी फक्त विकासाच्या बाबतीतच या ठिकाणी बारामतीमध्ये बोलणार असल्याचं जय पवार यांनी सांगितले। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।